नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज निकाल लागणार आहे बिहार विधानसभा निवडणुकांचे. बिहार विधानसभेसाठी मतदान नुकतंच पार पडलं होतं. काही क्षणात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बिहारमध्ये गेले 20 वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. एनडीए आणि नितीश यांच्या जेडीयूची युती आहे. ही युती पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचं महागठबंधन सत्ता खेचून घेणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. गेल्या वेळी एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला होता. त्यांना 125 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपला जेडीयू पेक्षा तब्बल 28 जागा जास्त होत्या. मात्र आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांनाच देण्यात आलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होतं, जनता आपला कौल कोणाला देते, बहुमत कोणाला मिळतं, बहुमताच्या आसपास कोणता पक्ष ठरतो, त्याचबरोबर सर्वात मोठा कोणता पक्ष ठरतो बिहारच्या निवडणुकीत, हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि या निकालानंतर बिहारच्या नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाकडे जाते हे सुद्धा पाहावं लागेल. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. मतमोजणीला सुरुवात होणार आहे अगदी काही सेकंदांमध्ये. तर बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. मतमोजणीला आता सुरुवात होते आहे. एनडीए आणि जेडीयूची युती आहे. दुसरीकडे महागठबंधन आहे आणि पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. ते पोस्टल मतदान झालं, त्याच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोस्टल वोटिंगचा कल आता थोड्याच वेळात हाती येण्यास सुरुवात होईल. काही वेळातच पहिला कल हा हाती येणार आहे पोस्टल वोटिंगचा. बऱ्याचदा प्रत्यक्ष मतदान आणि पोस्टल वोटिंग दोन्ही कल वेगवेगळे असतात. त्यामुळे आता नेमका काय पोस्टल वोटिंगचा कल हाती येतो हे पाहावं लागेल. पुन्हा सुशासन सरकार येत आहे की त्याचबरोबर महागठबंधनला बिहारची जनता पसंती देते हे बघावं लागेल. फक्त थोडी वाट बघावी लागेल. नितीश यांचं सरकार पुन्हा येणार असं जेडीयूने म्हटलेलं होतं. तशी प्रतिक्रिया दिली जेडीयूने. विश्वास व्यक्त केलेला आहे विजयाबद्दल. दुसरीकडे राहुल गांधी सुद्धा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या निवडणुकीत उतरले.